नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत. आणि तुम्ही आशा करते की तुम्ही व्यवस्थित असाल, चांगले असाल, घरीच राहा, घरातून बाहेर पडू नका. आणि दररोज जो येणारे व्हिडिओज आणि असाइनमेंट आहेत ते कंप्लीट करा, कारण 10वीचं वर्ष हे अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे आणि आपण मराठीची उजळणी करत आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लेसन क्रमांक 4 किंवा पाठ क्रमांक 4 उपास या पाठावर आधारित जे स्वमत आहेत, स्वमत मतलब पर्सनल रिस्पॉन्स, स्वतःचं मत, आपका खुद का ओपिनियन वो आपको यहाँ पे लिखना है. तर त्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, तुमची उजळणी घेणार आहे. आणि ह्या पाठाचे लेखक आहेत पु ल देशपांडे. पु ल देशपांडे यांनी अतिशय सुंदर प्रकारे मजेशीर प्रकारे हा धडा लिहिलेला आहे. आणि ह्या पाठामध्ये खूप असे विनोद आहेत आणि एक व्यक्ती जी संकल्प करते परंतु ते संकल्प पूर्ण होत नाहीत, त्याच्यामध्ये अनेक अडथळे येतात, अनेक समस्या येतात, ह्याचं सुंदर असं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. तर चला आपण स्वमत बघूया. हे स्वमत तुमच्या पान क्रमांक 14 वरती आहेत आणि प्रश्न क्रमांक आहे 7. तर पहिला स्वमत आहे, दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील. तुम्हाला आठवतं की नाही की पंत यांनी दोरीवरच्या उड्या मारायला सुरुवात केली होती, आठवतं की नाही? हां, तर त्या प्रसंगातील तुम्हाला समजलेला विनोद स्पष्ट करा. विनोद म्हणजे कॉमेडी किंवा उसमें ऐसे मजेशीर काय घडलं होतं ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. आता सगळ्यात अगोदर मुलांनो, आपको जो स्वमत आते हैं वो 2 मार्क्स के रहते या 3 मार्क्स के रहते. 3 मार्क्स के लास्ट टाइम के पेपर जो चेंज हुई है पैटर्न के हिसाब से, पहले वो 2 मार्क्स के लिए आते थे. तो इस 3 मार्क्स के लिए आप जब आंसर्स लिखते हो तब आपका आंसर बड़ा होना चाहिए. बड़ा मतलब वो आंसर्स प्रॉपर आप कोट्स लिख सकते हो, सुविचार लिख सकते हो, कोई थॉट लिख सकते हो उस क्वेश्चन से रिलेटेड. हाँ, प्लस आंसर की शुरुआत करने के लिए आपको उस लेसन की थोड़ी प्रस्तावना करनी चाहिए, इंट्रोडक्शन लिखना चाहिए. तो इस क्वेश्चन के लिए आप इंट्रोडक्शन लिख सकते कि उपास या पाठात लेखक पु ल देशपांडे यांनी मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते ह्याचे मजेशीर वर्णन या पाठामध्ये केलेले आहे. बघा किती सोपं आहे. ही प्रस्तावना मी तुमच्या पुस्तकातून घेतलेली आहे, पुस्तकामध्ये दिलेले आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. काय दिलेलं आहे की पंतांनी वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारण्याचा सल्ला कचेरीतील सहकारी महिलेने दिला. आठवते की नाही? ती त्यांची कलीग एक महिला होती. पंतांची खोली 8 बाय 10 एवढी लहान होती. बघा, ते चालीत राहतात, मोठं त्यांचं घर मोठं नाही आहे. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्या वेळेस दोरी शेजारच्या आचार्य बर्वे यांच्या गळ्यात अडकली. पंतांना त्यांची बोलणी खावी लागली. बघा, बोलणी खावी लागली. ते त्यांच्यावर रागावले, उनके ऊपर वो गुस्सा हो गए. आणि दोरीवरच्या उड्या मारण्यासाठी पंतांनी लाज देखील सोडली आणि त्यांनी विविध उपाय केले. त्याच्यामध्ये दोरीवरच्या उड्या मारणे हा एक उपाय होता, परंतु खालच्या मजल्यावरील लोकांनी त्यांची तक्रार केली आणि त्या दोरीवरच्या उड्या मारणे हे सुद्धा पंतांचं बंद केलं. तर ह्याच्यामध्ये अनेक विनोद आहेत की जेव्हा त्या बाटल्या खाली पडल्या, नंतर ते आचार्य बर्वेंच्या गळ्यात दोरी अडकली. पुढचा प्रश्न आपण घेऊया. प्रश्न क्रमांक 2 आहे. काय आहे की पंतांच्या उपासाबाबत, उपास मतलब फास्टिंग, त्यांच्या पत्नी मतलब उनकी वाइफ, अवर्णनीय उत्साह, अवर्णनीय वर्णन करता न येण्यासारखं, जिसे हम डिस्क्राइब नहीं कर सकते, तुमच्या शब्दात लिहा. मतलब उनकी वाइफ की क्या रिएक्शन थी,
उन्होंने कैसे हैंडल किया इस सिचुएशन को, ये आपको लिखना है। वापस मैं बोल रही हूँ कि आपको स्टार्टिंग में इंट्रोडक्शन लिखना है और बाद में आपको लिखना आहे की वजन कमी करण्यासाठी पंतांनी डाएट करून उपास करण्याचा संकल्प सोडला किंवा संकल्प केला। तेव्हा शेजाऱ्या पाजाऱ्यांनी व कचेरीतील सहकाऱ्यांनी पंतांना विविध सल्ले दिले। या प्रकरणात त्यांच्या पत्नीचा उत्साह कमालीचा होता। वो बहुत एक्साइट हो गई थी उनकी वाइफ। पंतांच्या पत्नीने वेगवेगळे चमत्कारिक पदार्थ खाऊ घालण्याचा सपाटा लावला। मालूम है ना आपको कि वो अलग अलग तरह के चमत्कारिक मतलब एकदम विचित्र अलग अलग टाइप के प्रकार पदार्थ बनाकर उनको खाने के लिए देती थी। उकडलेली पडवळे, बॉइल स्नेक गॉड, जो पडवल एक सब्जी है वो लंबी रहती है और पतली रहती है, जिसे हम इंग्लिश में स्नेक गॉड बोलते हैं। तसेच शेवग्याच्या, चवळीच्या शेंगा, भेंडी वगैरे सडपातळ भाज्यांचा त्यांनी खुराक सुरू केला। खुराक म्हणजे खायला देणे। कोबी, फ्लावर वगैरे गुटगुटीत भाज्या त्यांनी खाण्यास वर्ज्य केल्या। बघा, ज्या भाज्या राउंड शेप में या ऐसी मोटी सब्जियां थी उनको क्या किया, बैन किया, अवॉइड किया, किचन में से बाहर निकाला। त्यांनी त्या स्वयंपाक घरातही ठेवल्या नाहीत, मतलब उनको किचन में भी नहीं रखा। बिन साखरेचा चहा प्यायला सक्ती केली। उनकी वाइफ ने क्या किया, बिन साखरेचा चहा प्यायला। अशा प्रकारे पंतांच्या पत्नीने त्यांच्या उपासाबाबत आपला उत्साह व्यक्त केला। हे झालं तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर। आता आपण पुढे जाऊया। पाठातील तुम्हाला सर्वात आवडलेला विनोद कोणता? आता इथे लक्ष द्या मुलांनो, आणि तो का आवडला, मतलब आपको इस लेसन में से बहुत सारे इंसिडेंट राइटर के साथ हुए थे, तो कौन सा इंसिडेंट जो कॉमेडी है, विनोद मतलब कॉमेडी, कौन सा इंसिडेंट आपको पसंद है सबसे ज़्यादा और वो क्यों पसंद है, ये इस क्वेश्चन का मीनिंग होता है। तो यहाँ पे आप लोग अलग अलग टाइप्स के विनोद के बारे में लिख सकते हैं जो आपको सबसे ज़्यादा पसंद है। कि एक तो उनको अलग अलग ख्याल आते थे की मी भरल्या ताटावरून उठू लागलो, लिंबाचा रस म्हणजे मला अमृत वाटू लागला, मी बिन साखरेचा काय, बिन पाण्याचा, बिन दुधाचा आणि ते सगळं चहा पिऊ लागलो, नंतर मी गोठ्यात जाऊ लागलो धारोष्ण दुधासाठी वगैरे, हे सगळं तुम्ही एक लिहू शकता। दुसरं तुम्ही लिहू शकता की तो दोरीवरच्या उड्या मारण्यातील विनोद, तो तुम्ही लिहू शकता। तिसरं तुम्ही लिहू शकता की दुसऱ्याच दिवशी अण्णा नाडगौडा ह्यांनी जी प्रमोशनची पार्टी दिली त्यावेळेचा तुम्ही विनोद लिहू शकता। किंवा आणखीन एक विनोद की जेव्हा ते बिन साखरेचा चहा करायला सांगतात आणि त्यांची पत्नी त्यांना बिन साखरेचा चहा न देता सुरुवातीला साखरेचा चहा देत होती, आणि ज्या दिवशी ती पत्नीने बिन साखरेचा चहा दिला तेव्हा लेखकांना कळलं की सुरुवातीला त्याच्यामध्येच, हा पण एक विनोदच आहे, ये भी एक कॉमेडी है या कॉमिक्स है। तो आप कुछ भी इंसिडेंट जो आपको सबसे ज़्यादा पसंद है वो आप लिख सकते हो अपने ओन वर्ड्स में, या विनोद के ऊपर आप कोट स्टार्टिंग में लिख सकते। और इंट्रोडक्शन लिखना ज़रूरी है। जो मैंने बोला है की उपास या पाठाचे लेखक पु ल देशपांडे आहेत, त्यांनी या पाठामध्ये मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते ह्याचे मजेशीर व हास्यास्पद वर्णन केलेले आहे। किती सोपं आहे 2 ओळींमध्ये, आणि हे तुम्ही सगळं असं चांगल्या प्रकारे अच्छी तरह से आपको लिखना है, क्योंकि इसके लिए आपको 3 मार्क्स है बच्चों। तो ये 3 मार्क्स यहाँ पे ही आपके मार्क्स कम होते हैं, तो ये संभाल के करना। ओके, देन वी हैव द नेक्स्ट क्वेश्चन। तुम्ही एखादा संकल्प मतलब रेजोल्यूशन, हाँ, तुम्ही एखादा संकल्प केला आहे का, मतलब आपने कभी ऐसा कोई संकल्प किया है क्या, आणि जर तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती, बघा काय सांगितलेलं आहे की तुम्ही एखादा संकल्प केला आहे का
आणि जर तो संकल्प मतलब क्या, कोई भी रेझोल्यूशन या डिझायर हां, आणि कुटुंबातील पूर्ण केला नाही और आपने वो संकल्प पूरा नहीं किया, तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील. आपके जो फैमिली मेंबर्स है, आपके मम्मी पापा भाई बहन या दादा दादी नाना नानी जो भी है आपके साथ, चाचा चाची, तो उनके रिएक्शंस क्या होंगे याची कल्पना करून लिया. कल्पना मतलब आपको ये इमेजिन करके लिखना है. देखो बच्चों, ये आपके साथ हुआ नहीं है, आपको ये इमेजिन करना है कि ऐसा हो सकता है. अगर मैं कोई संकल्प करता हूँ और उसे पूरा नहीं करता हूँ, तो मेरे फैमिली मेम्बर्स जो है वो क्या रिएक्शन देंगे, उनके रिएक्शन क्या होंगे. तो इसके बारे में ये बच्चों आपको खुद लिखना है आंसर, क्योंकि आपको अच्छी तरह से मालूम है कि आप कौन सा संकल्प करते हैं. कोई भी संकल्प हो सकता है, वो चाहे वो पढ़ाई के बारे में हो सकता है कि आप जल्दी उठ के पढ़ाई करना, ऐसा आपने संकल्प किया था, या आप जल्दी सो गए और सुबह उठने के लिए फिर आप उठे ही नहीं, फिर आपके फैमिली मेम्बर्स ने क्या कहा, ये भी हो सकता है. सेकंड हो सकता है आप एक्सरसाइज करने के लिए या व्यायाम करने, इसके बारे में भी लिख सकते हैं कि डेली में. या आप रीडिंग के बारे में सोच सकते हैं कि मैं रीडिंग का मैंने कि एव्हरीडे मैं एक पान मराठीचं वाचणार वगैरे असा संकल्प केला होता, ते परंतु तो पूर्ण झाला नाही, मग काय रिॲक्शन आल्या ते तुम्ही लिहू शकता. या आप लिख सकते हो. या आप कोई भी आपकी हॉबी है, हाँ, उस हॉबी से रिलेटेड कोई भी संकल्प आप कर सकते हो, और उसके बारे में अगर वो संकल्प आप पूरा नहीं करते हो तो आपके फैमिली मेम्बर्स क्या रिएक्शन देंगे. देखो, आपके फैमिली मेम्बर्स को आप अच्छी तरह से जानते हो, हम नहीं जानते, तो उनके रिएक्शन क्या होंगे, कौन आपको पॉजिटिव बोलेगा, कौन आपको नेगेटिव बोलेगा, वो सोच के आपको इस क्वेश्चन का आंसर लिखना है. ओके, तो मुझे आशा है कि आपको ये चारों जो क्वेश्चंस है उपवास लेसन के स्वमत, वो अच्छी तरह से समझ में आए होंगे. एंड अच्छी तरह से पढ़ाई करो बच्चों, टेक्स्ट बुक रीड करो, क्वेश्चन आंसर्स अच्छी तरह से रिवाइज करो, और बेस्ट ऑफ लक. थैंक यू सो मच.